नमस्कार, आज आपण करणार आहोत डाळ चकोल्या। त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ भिजवून ठेवलं होतं, अर्धा तास झाला असेल तर भिजवून ठेवलंय। एक कांदा घेतलाय मोठा, 2 कढीपत्ता घेतलेत, टोमॅटो घेतलाय एक बारीक कापून, तिखट, मीठ, हळद, हिंग आणि थोडासा गरम मसाला घेतलाय, मोहरी, जिरं आणि फोडणीसाठी तेल घेतलंय आणि ही तूर डाळ आहे तर ती शिजवून घेतली। 5 माणसांसाठी आम्ही घेतली ती। आता आपण स्टार्टिंगला काय म्हणजे डाळ शिजवूनच घेतली, जशी नॉर्मल आपण घेतो डाळ भातात तशीच ती शिजवून घेतली। तर आता आपण फोडणीसाठी पहिला आपण डाळला फोडणी द्यायची आहे। टोप आता तापलं, आता आपण त्यात तेल टाकूया 2 चमचे। तेल तापलं, आता आपण त्यात मोहरी टाकूया। मोहरी तडतडली, आता आपण त्यात जिरं टाकलंय, जिरं पण चांगलं तडतडलंय। त्यात आता आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याला चांगली तडतडला तर त्यात आता हिंग टाकूया। हिंगाच्या नंतर कांदा टाकूया। थोडासा आपण परतून घेऊया कांदा। जशी आपण आमटी करतो ना साधी, तशीच ती पहिली आपण तिखट आमटी करून घ्यायची तूर डाळाची। आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकूया: तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला। गरम मसाला असेल तर वापरा, नसेल तरी काही हरकत नाही। आता आपण मिक्स करूया। थोडंसं परतून घेतलं, आता आपण त्यामध्ये आपली डाळ टाकूया शिजलेली। डाळ आता आपण घोटून घेऊया। आपण त्यानंतर पाणी पण टाकायचं, घट्टसर पातळ अशी पाहिजे तशी। त्याला आता उकळी येऊन परत ते आटणार ना, म्हणून थोडंसं पाणी जास्तच टाकूया आपण। आटलं पीठ शिजायचंय। हां, आणि त्यामध्ये आपण पीठ पण टाकणार आहे, तर ते शिजायला हवं, त्यासाठी तेवढं पाणी लागणारच। आता आपण उकळी काढून घेऊया तोपर्यंत। तिला अशी चांगली उकळी आली आहे, आमटीला उकळी आहे ना चांगली, आणि वास पण छान आला, फोडणी छान लागली त्याला। तर आता आपण त्यात टोमॅटो आणि कोकम टाकूया। आता त्यात कोकमचा पण चांगला येईल वास, आणि टोमॅटो पण चांगला त्यात शिजवून घेऊया। आता आपण ना पिठाचे चकोल्या पाडणार आहे, काप करणार आहे। तर त्यासाठी हुंडा घ्यायचा पिठाचा, पीठ लावून आपण चपातीला जसं लाटतो तसंच ठेवायचं। जास्त नाही घ्यायचं पीठ लावून, हां थोडासा घ्यायचा पीठ, त्यात ते आमटीमध्ये पीठ लागेल म्हणून। जसं आपण चपातीला कसं करतो तसंच तो गोळाकार घ्यायचा आणि त्याचे काप करायचे। पातळ नाही करायचे, जास्त मध्यमच ठेवायचे। चपाती असतो ना, हां तसंच। तर आपली चपाती लाटून झाली, आता आपण त्याचे काप करून घेऊया। सुरीने पण करू शकतो, शंकरपाळीचं नसेल ना तर सुरीने आपण कट करू शकतो। पहिलं उभे करूया आणि आता आडवे, मोठेच ठेवायचे, जास्त छोटे नाही। तर आपले काप करून झाले, तर आपण काढून घेऊया ताटला। एकावर एक ठेवलं तर ते चिपकतील ना, म्हणून असे साईडला ठेवायचे। एक एक करून ते आपण त्या आमटीमध्ये सोडणार आहे, म्हणून असे एक एक ठेवूया साईड, मोकळ्या ठेवायच्या त्याला। आपली आमटीला पण चांगली शिजली, चांगली उकळी पण आली आहे, चकोल्या पण करून झाल्यात। आता आपण त्यात असे एक एक सोडायचे। एक एक त्यात चकोल्या सोडून ठेवूया आपण। आता आपण त्यात सगळे चकोल्या सोडल्यात, आता आपण ते ढवळूया। आणि आता गॅस थोडासा मोठा, तर आपण त्याला बारीक करून चांगला शिजवून घेऊया, आणि मध्ये मध्ये ढवळत राहावं लागेल, नाहीतर काय की ते खाली करपून जातं। आता आपली चकोल्याची आमटी झाली, आणि त्यातले जे आपण पीठ सोडलं होतं ना कापून, ते पण चांगले शिजलंय। त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया, भरपूर अशी चांगली कोथिंबीर टाकूया।
जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशी घट्टसर मध्यमच ठेवायची, छान लागते. आपली चकोल्याची आमटी तयार झाली आहे. मग छान लागते चवीला पण. तुम्ही पण करा, तुम्हाला पण आवडेल. आमटी तिखट जर तिखट हवी तर तुमच्या आवडीवरती आहे. तिखट असेल तर तिखट ठेवा, कमी तिखट हवी तर कमी ठेवा. आणि आम्हाला सांगा. आणि आम्हाला पण सांगा कशी झाली ती. तुम्ही पण करा. आणि तुमच्या इथे काय बोलतात, कारण की खूप जण वेगवेगळे बोलतात. ढोकळा बोलतात, डाळ ढोकळा, आणि आमच्या इथे चकोल्या बोलतात. मग तुम्ही पण काय बोलता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.